हे काय करायला लागलं जेड मिक्सरला काय झालं? हो. काय कुठं आणलं काय की आणल्यापासून नीट नाही पनवतेच आहे. बांगारात आणला होता काय की? माझ्या बापान दिलाय की तेच म्हणतोय बांगारातनं दिला असेल. बांगारातनं दिलाय वय काय तर बोलताय तुम्ही. असला बिघडवून ठेवला आणि काय चांगलं लागलं 2 रोज तू बिघडवायला लागली. मला दुसरा घ्यायचा आहे नवीन. काय नाही जमणार नाही ते. नाही बाया मला नवीन घ्यायचा आहे. नवीन आता तर मध्ये त्याच्या 1000 रुपयाला घालून आणलं नीट करून. कवाचा लगीन झालेला 20 दिनातला आणि ती सारखा बिघडणार नाही तर काय होणार मग ह्याला नीट करायचं नाही का असंच ठेवायचं. ही कवाचा आहे कुठली कंपनी कवाचा ही कंपनी तर हाय का नावेल का काय? तुझ्या बापान दिला होता पण मी त्याला नवा केलता ना. नवा केलता ना मग करावंच लागणार की असं काय मग लगेच आणलेल्या आठवड्यात जळला होता. मी चांगलं त्याच्यातलं आतलं वायंडिंग चांगलं नवीन एका माणसाने त्याला ते जास्त पैसे देऊन मी करायला लावलं होतं आणि पुन्हा तो अजून जाळलाच. का उपकार नाही केलं? काय नाही उपकार. आता काय फिटरवा नीट करायला लागले. तुला काय येतं का त्यातलं? हा मला सगळं येतं. माझं झालं इंजिनिअरिंग झालंय. मी आता नीट करते मिक्सर. काय नीट करते काय? शिक्षणाची गरज नसते. एकदा माहीत झालं डोक्यात बसलं ना तर त्याला शिक्षणाची गरज नाही लागत. हाय ना हो. तुम्हाला हे मिक्सर मी नीट करून दाखवू का? दाखव. नका सांगू. दाखव की. बर राहू दे आता लय दिवस झाले मला नावा घ्या. काय नाही नावा बिवा मिळणार. जा बापाकडनं नावा घेऊन यायला. तर बापाकडं नावा आणजाय. काय झालं? सारखं काय आठवड्यात एका जळला होता त्यानंतर लगेच नीट केला त्यानंतर 2-3दा जळलाय. मग आता जळणार नाही तर काय कवा लग्नात दिलेला आहे की असं कसं म्हणता? मग लग्नात दिलेला नीट द्यायचा होता. लग्नात दिलाय लयंदी झाला लय वर्ष झालाय तर तुझ्या बापाकडं राहू दे आणायचा. आता मी तुला नवीन देतो घेऊन. तू जाऊन जा की आता दिवाळीला गेले ना मग नवा आणजा घेऊन. मी जातच नाही दिवाळीला. का? चांगला आणजा जरा. बजाज कंपनी कुठले बुरच्या आणली कोणा कंपनी नोबेल कुठली कंपनी काय असते का? असली कंपनी असते. इतकी चालला त्याचं काय महत्व नाही ना. चालल्याला महत्व नाही आहे का ना. आता हे बिघडलं म्हणून आपण मॅनेज केलता मग केला म्हणून काय झालं? आठवड्यात जळला होता. जर चांगल्या क्वालिटीचा दिला असता तर जळला नसता असं मला म्हणायचं आहे. चांगले बजाज काय जयपान किंवा एखादी चांगली नाही एवढा श्रीमंत नाही दिला तेवढं नव्हतं ना. मग तेच कसं तर करून खाते सांगायला लागला करून खातो एवढा पुळका तर द्यायचा नव्हता. तुम्ही तसं मागायचं नाही ना. मिक्सर देऊ नका. मागितलंय मला दिलंय माझ्या बापानं. तुम्हाला माहिती म्हणतोय नीट द्यायचा होता. जळायचोगा द्यायचा आठवड्यात नाही. आठवड्यात त्याचा रामराम झाला. राहू दे माझी मी नीट करते. मला कसं नीट करते ठीक आहे. सगळं आतनं काळच झालं त्याचं जळून गेलं. हे बघा लग्नात दिलेला असतो का नाही मिक्सर सांगा बरं. का बरं तसं बोलावं? आता किती तर वर्ष होऊन गेली ह्याला. लग्नात देण्याला आपला वाद नाही पण ती तसला कशाला द्यायचा? एखादा बजाजचा द्यायचा. बघा माझा बाप क्रॉम्प्टनचा द्यायचा. माझा बाप गरीब आहे त्यानं कसं तर दिलं का नाही. मिक्सर दिला फ्रीज दिला शिगडी दिला. फ्रीज मधनं दोरळा ओढला होता. आता ते फ्रीज आता ते होणार. फ्रीज ओढला ते बांगारात 400 रुपयाला विकला. कसा मागणं सगळं दोरच निघाला त्याला. मग असत मला वाटतं जुनं बिने दिलं काय कलर मारून. तसं कुठला तर बाप देतो का जुनं सांगा लिकीला कुठला तर बाप देतो का? काय तर बोल ना. आधी दिवाण द्यायचं बेड द्यायचं सोडून ते खाटच दिली त्याला कलर देऊन हिरवा. बघा असं काय तर म्हणायचं असलं काय तर बोलायचं. हिरवा कलर ताज दिलता घरी तो हाय का असं त्या हिंगळात बुडवून ते बघा आहे का पोळ्याला नाही का त्या बैला शेंगाला लावते ती लाल असतो हिंगोळ आणि तो आपला हिरवा कलर देणार. राहू द्या जुनी असं ना तर नवीन असं माझी हिरवा कलर दिलाय आपला. माझ्या खाट मांडले त्याच्यावर गादे मांडले आपलं. तुम्हाला कोणी सांगितलं ते ऍप करायला असलं? असं बोलायचं बघा. देऊच काय दिलंच नाही देणार सांगा बरं. खाट एक नाही त्याच्या पट्याच उचकटून निघाले. हाय का असं बोलायचं? ते पडले का अशीच असते जावा का नाही अशीच बोलते पडले का ते बी चांगलं द्या. त्याला 4दा एंडिंग केली. हाय का कित्येक वर्ष झाले याला. त्याला 4दा एंडिंग केली. 4 पाय मोडून पडली. किती तर वर्ष झाली याला. मी कसला बेड घेतला मग? हाय का 20,000चा बेड. माझा बाप गरीब आहे करून खातोय ते त्यानं दिला. आहे का नाही? खाट दिली मुडकी दिली फ्रीज दिला जळला. ते मिक्सर तर अजून त्याला ते सारखा रोज आठवड्याला
माझी मी नीट करते, मला येतं. एकदा डोक्यात बसलं ना कर काय की सुद्धा होत नाही. नीट. पण मी काय म्हणतो माहित आहे का, ही तर तू अगोदरपेक्षा दिवाळीला घेऊन जाताना आणि तिथनं बापाकडनं नीट करून आण. काय गरज नाही, कारण माझी मग मी नीट करते. हे मस्त नीट मला डोकं करण्यात आहे. माझ्यात नवा आला असता, इतक्या वेळा नीट केलाय. पण बापानच का द्यायचं माझ्या? तुम्हाला काय झालं घ्यायला? मग त्यानं तसलं का दिला? बापान लग्नात दिला का डबल बी त्यानंच घ्यायचं का? तुम्हीच सांगा मला कमेंट करून. बापान डबल वॉरंटी कार्ड असेल ना त्याचं. हो का? आहे का? इसवी सणातला कवाचा आणि त्याला वॉरंटी कार्ड असतं का वा? सांगा बरं. वॉरंटीत असेल ना, त्याला पण बदलून सारखंच द्यावं. बापान द्यायचं का? अरे पण 50 वेळा मी काय नीट चाललंय केलाय. ते? आठवडा बापानं झाली द्यायची त्याचं गरजच मोठं काय झालं. चालली? तुम्ही मला सांगा की आता बापान लग्नात दिलेली वस्तू तीच बापान डबल द्यायची का? ही बरोबर आहे का? तुम्ही सांगा बरं. पण त्याने घेतली ना, तुझ्या बापाने ऐका, घेतली. त्याने घेतली म्हणून काय झालं? असं थोडी वॉरंटी असते ना त्याने, बघा, ऐका, त्याच्याकडे असं कार्ड warranty, असेल ना. parent. मी ते काय असं सरळ करायचं. बोलतोय ना, त्याच्याकडे कार्ड असेल ती घेऊन जा, ते त्याला काय गरज नाही राहू दे, 50 माझी वेळा मी जळा मी म्हणा करते. आणि मा- तिकडून यायला तिकडे आम्हाला. जाय, हे नाही मी जाणार, माझी मी करते, मला मस्त येतंय. तो काय इंजिनियर आहे? इंजिनियर त्या आधी असं नीट स्वच्छ कर, पाक घाण झाला. काय लागली सांगायला आणि बडाबडायला. मी नाही माझ्या बापाकडे आणणार, काय गरज नाही. सारखं सारखं त्यानं काय उक्त घेतले काय? हे आणा आणि ते आणा. 2 रुपयाची वस्तू घेतली ती मुडकी. 2 रुपयाची जर असली ना तर त्याला किंमत लय असती, समजलं का? त्यानं मयानं दिलेली असती. खाट घेतली, रंग दिली. तुम्हाला काय त्याच काय